नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी काय क्लिअर करणार आहे, तुमचं प्रिपरेशन ते तुमचं सिलेक्शन, ही जी जर्नी आहे या जर्नीमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग टेस्ट सिरीज. कारण तुमचं प्रिपरेशनपासून तुम्हाला सिलेक्शन जर हवं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी बहुतेक मुलं स्किप करतात ती आहे टेस्ट सिरीज. या टेस्ट सिरीजबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. कारण या टेस्ट सिरीजबद्दल मार्केटमध्ये अनेक सारे काय आहेत मिसकन्सेप्शन्स आहेत की टेस्ट सिरीजमध्ये स्कोअर कमी येतो किंवा टेस्ट सिरीजला स्कोअर खूप चांगला येतो बट एक्झामला स्कोअर कमी येतो. हे सगळे मिसकन्सेप्शन्स मी आजच्या व्हिडिओमध्ये दूर करणार आहे. तर ह्या टेस्ट सिरीजचा सिलेक्शनमध्ये काय रोल असतो याचं मी एक एक्झाम्पल देतो अगोदर. ते एक्झाम्पल माझं स्वतःचं पर्सनल एक्झाम्पल आहे. मी ज्यावेळेस 2023मध्ये गेट एक्झाम दिली, 2023मध्ये गेट एक्झाम दिली त्यावेळेस मी जेव्हा 2023मध्ये म्हणजे 2023च्या अगोदर एक वर्ष पूर्ण प्रिपरेशन केलं. हे प्रिपरेशन केल्यानंतर ज्यावेळेस 2023मध्ये एक्झाम दिली त्यावेळेस माझी ऑल इंडिया रँक आलेली होती 669. बाळांनो, ह्या रँकवरती तुमचं एमटेकला IITला ॲडमिशन होऊ शकतं बट PSUs तुम्हाला मिळणार नाही, जॉब तुम्हाला मिळत नाही. त्यानंतर 2024मध्ये म्हणजे तब्बल एक वर्षानंतर ज्यावेळेस मी पुन्हा एक्झाम रिपीट केली, 2024मध्ये ज्यावेळेस मी गेट दिली 2024मध्ये, त्यावेळेस माझी गेटमध्ये ऑल इंडिया रँक आली 39. आता ज्यावेळेस माझी ऑल इंडिया रँक ही 669 वरनं 39 वरती आली. ऑल इंडिया रँक 39 वरती तुम्हाला सगळेच PSUs मिळतात. IOCL असेल, बार्क असेल, एअरपोर्ट ऑथॉरिटी इंडिया असेल, कोल इंडिया लिमिटेड असेल, कोणतंही असं PSU नाही जे ऑल इंडिया रँक 39 वरती तुम्हाला मिळणार नाही. मग या एक वर्षामध्ये मी असं वेगळं काय केलं की जेणेकरून माझी रँक 669 वरनं 39 केली. पहिली गोष्ट ह्या एक इयरमध्ये, आणि अजून एक गोष्ट झाली की PWD JEEच्या एक्झाममध्ये माझी महाराष्ट्रामध्ये रँक ही 29 आली. आता यामध्ये काय डिफरन्स होता? हा जो डिफरन्स होता, बऱ्याच जणांना वाटत असेल की सर तुम्ही एक्स्ट्रा गोष्टी पाठ केल्या असतील, फॉर्म्युलेज व्यवस्थित पाठ केले असतील किंवा काहीतरी वेगळं केलं असेल. नाही बाळांनो, नवीन गोष्टी शिकला असेल नाही, यापैकी मी काहीही केलं नव्हतं. मी काय केलं, या एक वर्षाच्या प्रिपरेशनच्या वेळेस मी एकही पेज, मी मराठीमध्ये लिहून सांगतोय तुम्हाला, एकही पेज 2023मध्ये ज्या नोट्स यूज केल्या होत्या त्यापेक्षा एकही पेज एक्स्ट्रा रीड केलं नाही. 2024मध्ये ज्या नोट्स होत्या त्याच नोट्स होत्या. फरक एवढाच होता, 2023मध्ये ज्यावेळेस 669 रँक आली त्यावेळेस मी टोटल टेस्ट ज्या दिल्या होत्या त्या होत्या 12. यामध्ये 4 फुल लेंथ टेस्ट म्हणजे 3 तासाच्या गेटच्या टेस्ट आणि उरलेल्या 8 ज्या आहे या टॉपिक वाईज टेस्ट होत्या. टोटल टेस्ट किती दिल्या होत्या? 12. सब्जेक्ट वाईज टेस्ट 8 आणि 4 फुल लेंथ टेस्ट. 2024मध्ये ज्यावेळेस माझी रँक 39 आली, यावेळेस बाळांनो मी टोटल टेस्ट ज्या आहेत ह्या ऑन एन ॲव्हरेज मी तुम्हाला सांगतो, जवळपास टोटल टेस्ट 100 म्हणजे 290 to 300च्या आसपास टेस्ट दिलेल्या असतील. 290 to 300च्या आसपास. यामध्ये फुल लेंथ टेस्ट म्हणजे ॲक्च्युअल गेस्ट सारख्या ज्या टेस्ट होत्या ह्या मी टोटल 48 फुल लेंथ टेस्ट म्हणजे ॲज इट इज एक्झाम सारख्या टेस्ट, आणि उरलेल्या ज्या होत्या ह्या सब्जेक्ट वाईज किंवा टॉपिक वाईज. तुम्ही म्हणाल सर एवढ्या टेस्ट कुठून आणल्या? मी जेवढ्या पण टॉपच्या अकॅडमीज आहे गेटमध्ये, गेट आणि ESE मध्ये, मग ते मेड इझी असेल, एस अकॅडमी असेल आणि IAS मास्टर असेल, यांच्या 2 टेस्ट सिरीज म्हणजे 2024 प्लस 2023 अशा टोटल टेस्ट एका अकॅडमीच्या एका वर्षाच्या 50 असतात. 50 + 50 100 टेस्ट घेतलेल्या होत्या. अशा पद्धतीने मी काय केलं, 2024मध्ये मी टोटल 290 ते 300 टेस्ट दिला. मग सर तुम्ही जेव्हा एवढ्या टेस्ट दिल्या त्यावेळेस काय असं झालं की तुमची ही रँक आली? तर तुम्हाला फरक दिसतोय टेस्ट सिरीजमुळे. मग आता मिसकन्सेप्शन काय आहेत? ह्या मिसकन्सेप्शन विषयी मी तुम्हाला सांगतो की मार्केटमध्ये असणारं मिसकन्सेप्शन काय आहे. सगळ्यात पहिलं मिसकन्सेप्शन जे टेस्ट सिरीज बद्दल आहे, तर टेस्ट सिरीज देणारे जे विद्यार्थी आहेत ते 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत. सर कोणते 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत? मी फक्त कॅल्क्युलेशन पर्पजसाठी 100 मार्काची टेस्ट सिरीज पकडतो. एक विद्यार्थी आहेत ज्यांचे टेस्ट सिरीजमध्ये 100 पैकी, तुम्ही सरळ सेवांचं प्रिपरेशन करत असाल, हा व्हिडिओ सगळ्या एक्झामच्या साठी विद्यार्थ्यांसाठी ॲप्लिकेबल आहे. 100 पैकी 80 ते 90 मार्क मिळवणारे विद्यार्थी आहेत टेस्ट सिरीजमध्ये, आणि दुसरे विद्यार्थी आहेत ज्यांचा स्कोअर 30 to 40 किंवा कमी स्कोअर येतो. हे विद्यार्थी काय करतात?
मिसकन्सेप्शन नंबर 1. सर टेस्ट सिरीज दिली, मी खूप सारा अभ्यास केला, पहिली टेस्ट दिली, पहिल्या टेस्टमध्ये 80 ते 90चा स्कोर आला. सर सेकंड टेस्ट दिली, 70 ते 80चा स्कोर आला. सर थर्ड टेस्ट दिली, माझा स्कोर हा 90 ते 100 पर्यंत आला. विद्यार्थी 3-4 टेस्ट देतात आणि थांबून जातात. दुसरे विद्यार्थी ज्यांचा 30 ते 40 स्कोर येतोय, सर स्कोर खूप लो येतोय, लो स्कोरमुळे डिप्रेशन येतं, कॉन्फिडन्स डाऊन होतो, म्हणून मी टेस्ट सिरीज देत नाही. हे विद्यार्थी 3 ते 4 टेस्ट देतात, त्यानंतर टेस्ट देणार नाही. आता ज्या विद्यार्थ्यांचा 80 to 90 टेस्टचा स्कोर येतोय त्या विद्यार्थ्यांनी एकदा स्वतःला अॅनलाइज करा. पहिली गोष्ट, आपण ज्या अकॅडमीचा क्लास करतो किंवा ज्या कोचिंगचा क्लास करतो, जर तुम्ही त्याच सेम कोचिंगची टेस्ट सिरीज देत असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एक्स कोचिंगमधून शिकलेला आहात आणि तुम्ही त्या एक्स कोचिंगची टेस्ट सिरीज दिली, तुमचा स्कोर 100% जास्त येणार, 80 to 90च्या रेंजमध्ये येणार. का सर? त्या कोचिंगच्या टेस्ट सिरीज बनवणाऱ्या व्यक्तींना माहिती आहे की आपण क्लासमध्ये काय शिकवलेलं आहे, कन्सेप्ट कोणत्या वेने शिकवलेली आहे, त्याच पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला त्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये मिळणार. त्यांच्या टेस्ट आणि त्यांचा सिलेबस सेम असणार, म्हणून त्यांच्या टेस्ट सिरीज दिल्या, तुमचा स्कोर 100% जास्त येणार. तुम्ही क्लास केलेला नाहीये, सेल्फ स्टडी केलेला आहे, किंवा क्लास एका एक्स अकॅडमीचा केला आणि टेस्ट ही वाय अकॅडमीची दिली, तर तुमचा जो स्कोर आहे हा स्कोर कमी येणार. का स्कोर कमी येणार? कारण एक्स अकॅडमीने शिकवलेला कन्सेप्ट वाय अकॅडमीच्या नोट्समध्ये जर नसतील तर वाय अकॅडमीच्या टेस्टमध्ये तुम्हाला कमी मार्क्स मिळतील. पहिली गोष्ट. मग सर काय करायचं, कोणत्या टेस्ट द्यायच्या, दुसऱ्या अकॅडमीच्या टेस्ट द्यायच्या का? बाळांनो, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःला प्रश्न विचारा की ज्याचे 80 ते 90 मार्क टेस्ट सिरीजमध्ये आले त्याचे ॲक्च्युअल पेपरमध्ये मार्क्स किती आले? कमी आले. तो विद्यार्थी काय म्हणतो, टेस्ट सिरीजला सर चांगला स्कोर येतो, बट ॲक्च्युअल एक्झाममध्ये कमी स्कोर येतो, सिलेक्शन होत नाही. सर टेस्ट सिरीजला पण कमी येत होता, इकडे पण कमी आला, सिलेक्शन झालं नाही. मग आम्ही टेस्ट सिरीज देत नाही, आम्ही फक्त तेच पेजेस परत रिपीट करत राहतो आणि तेच पेजेस रिपीट केल्यानंतर काय होतं, आमचा कॉन्फिडन्स डाऊन व्हायला लागतो. मग सर टेस्ट सिरीज द्यायची कशासाठी? रूल नंबर 1. टेस्ट सिरीजच्या स्कोरचा सर इम्पॉर्टन्स किती आहे? टेस्ट सिरीजमध्ये माझा जो स्कोर येतोय या स्कोरचा ॲक्च्युअल एक्झाममध्ये इम्पॉर्टन्स किती आहे? सर टेस्ट सिरीजच्या स्कोरचा एक्झाममध्ये इम्पॉर्टन्स आहे 0%. सर हे काय बोलताय? मी खूप मोठं स्टेटमेंट देतोय की टेस्ट सिरीजमध्ये 0% इम्पॉर्टन्स आहे स्कोरचा, असं तुम्ही का म्हणताय? एकदा स्वतःला प्रश्न विचारा, जे क्वेश्चन तुम्ही टेस्ट सिरीजमध्ये अटेम्प्ट केलेले आहे, आत्तापर्यंत किती जणांनी अॅनालाइज केलं एक्झाम दिल्यानंतर की टेस्ट सिरीजमधले ॲज इट इज एक्झामला क्वेश्चन्स किती आलेले होते? जवळपास निग्लिजिबल. आलेले असतील तर ते कोणते येणार? फॅक्च्युअल डेटाचे क्वेश्चन येणार. तो क्वेश्चन येणं म्हणजे हा केवळ निव्वळ योगायोग होता. कोणत्याही टेस्ट सिरीज बनवणाऱ्याला नाही माहीत की एक्झामला कसे क्वेश्चन्स येणार आहे. क्वेश्चन आले म्हणजे हा योगायोग समजायचा, असं नाही समजायचं की ह्या अकॅडमीची टेस्ट सिरीज भारी आहे किंवा त्या अकॅडमीची टेस्ट सिरीज भारी आहे. ठीक आहे. त्यानंतर मग स्कोरला 0 इम्पॉर्टन्स आहे असं तुम्ही का म्हणताय? अगेन मी पर्सनल एक्सपिरियन्स सांगतोय. मी ज्यावेळेस 300 टेस्ट दिल्या, या 300 टेस्ट दिल्यानंतर ज्यावेळेस ऑल इंडिया रँक 39 आली, या टेस्ट सिरीजच्या मी तुम्हाला दाखवेल, मी मागे एक व्हिडिओ पण बनवला, त्यामध्ये डायरीज पण दाखवलाय, अनालिसिसचा व्हिडिओ. मी प्रत्येक टेस्ट सिरीज ही सांभाळून त्याचे अनालिसिस केलेलं आहे. या 300 पैकी सर तुमच्या एक्झाममध्ये किती ॲज इट इज क्वेश्चन आलेले होते? बाळांनो 0. एकही क्वेश्चन टेस्ट सिरीजमध्ये जसे क्वेश्चन येतात तसा ॲज इट इज क्वेश्चन हा आलेला नव्हता. मग सर टेस्ट सिरीज द्यायची कशासाठी? टेस्ट सिरीज द्यायची कशासाठी? आन्सर टू धिस क्वेश्चन इज नेवर लुक ॲट द टेस्ट सिरीज स्कोर. टेस्ट सिरीजच्या स्कोरकडे कुणीही बघणार नाही. मग सर टेस्ट सिरीज कशासाठी असते? टेस्ट सिरीज असते तुमची, हा वर्ड खूप इम्पॉर्टंट, इट मेक्स यू एक्झाम रेडी. टेस्ट सिरीज काय करते? तुम्हाला एक्झाम रेडी बनवते. सर याचा मिनिंग काय? टेस्ट सिरीज तुम्हाला एक्झाम रेडी बनवते. आता याविषयी थोडंसं डिस्कशन करतो, व्यवस्थित लक्ष देऊ नका. आत्तापर्यंत तुम्ही अनालिसिस केलेलं असेल, एक्झाम देऊन आल्यानंतर ज्यांचा स्कोर 150, 160 ह्या रेंजमध्ये येतोय, प्रत्येकाचं आन्सर हेच आहे. आता मी बऱ्याच दिवसापासून खूप मुलांसोबत बोलतोय, कमेंट्समध्ये मी तुम्हाला नंबर दिलेला आहे, खूप जण कॉल करतात. प्रत्येक जणासोबत बोलल्यानंतर किंवा तुम्ही स्वतः फील केलेलं असेल
की घरी आल्यानंतर प्रत्येक मुलगा हेच म्हणतो की 4 ते 5 क्वेश्चन्स मध्ये सिली मिस्टेक्स नसत्या झाल्या तर कदाचित आज माझं सिलेक्शन झालेलं राहिलं असतं. किती? 4 ते 5 क्वेश्चन्स मध्ये सिली मिस्टेक्स. सिली मिस्टेक्स मीन्स व्हॉट? सिली मिस्टेक कशाला म्हणतात? पॉइंट नंबर सिली मिस्टेक. व्हॉट आर सिली मिस्टेक्स? कन्सेप्ट माहिती होती, फॉर्म्युला माहिती होता, आन्सर पण माहिती होतं, पण उत्तर चुकलं. कदाचित सेकंड राऊंड मध्ये क्वेश्चनचे आन्सर्स चेंज केले किंवा सॉल्व करता करता सर काहीतरी चुकलं. सिली मिस्टेक का होते? सिली मिस्टेक होण्याचं कारण आहे प्रेशर. काय आहे सिली मिस्टेक होण्याचं कारण? प्रेशर, एक्झाम प्रेशर आणि टाइम प्रेशर. सर ज्यावेळेस 2 तास हा वेळ चालू असतो आणि क्वेश्चन सॉल्व करत असतो, जेव्हा घड्याळामध्ये 10 मिनिटं उरतात, घड्याळामध्ये 5 मिनिटं उरतात, त्यावेळेस माझ्या ब्रेनला माहितीच नाहीये की रिस्पॉन्स कसं करायचं. काय सांगतोय मी? ज्यावेळेस घड्याळामध्ये 10 मिनिटं उरलेले आहेत किंवा घड्याळामध्ये 5 मिनिट उरलेले आहेत, त्यावेळेस माझ्या ब्रेनला माहितीच नाहीये रिस्पॉन्स कसं करायचं, या कमी टाइममध्ये क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचं हे मला माहितीच नाहीये. आणि म्हणून मी सोपे सोपे क्वेश्चन्स काय करतो? चुकवून देतो. तुम्ही क्वेश्चनचे आन्सर ज्यांनी ज्यांनी चेंज केले स्वतःला विचारा. आम्ही क्वेश्चनचे आन्सर शेवटच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये चेंज केलेले, त्याच्या अगोदर नाही. मग ब्रेनला जर एक्झामची सवय नाहीये, टाइममध्ये कमी टाइममध्ये क्वेश्चन करेक्ट कसे द्यायचे याची सवय नाहीये, मग ही सवय लावायची कशी? ही सवय लावायची कशी? तर याचा आन्सर आहे तुमचा रूल नंबर 3. हे करण्यासाठी एक्झाममध्ये टाइम आणि एक्झामचं आणि टाइमचं प्रेशर हँडल करण्यासाठी तुम्हाला द्यायची आहे टेस्ट. बाळांनो, काय द्यायची आहे? तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. तुम्ही रिसेंटली पाकिस्तान बरोबर विराट कोहलीची जी मॅच होती, ज्यामध्ये त्याने असा समोर 6 मारला होता, त्या इंटरव्ह्यू मध्ये ज्यावेळेस विराट कोहलीला विचारलं गेलं की तो 6 त्याने कसा मारला, विराट कोहलीने काय आन्सर दिलं होतं? हा 6 मी कधी प्रॅक्टिस केलेला नव्हता, ना कधी माझ्या डिक्शनरीमध्ये होता. इट वॉज जस्ट अ स्टेट ऑफ फ्लो. मला नाही माहिती तो 6 मी कसा मारला. विराट कोहली हे बोलतो की मला हेही गॅरंटी मी देऊ शकत नाही की यानंतर मी परत असा शॉट कधी खेळेल, आणि तेव्हापासून आजपर्यंत विराट कोहलीने परत तसा शॉट खेळलेला पण नाही. बट का तो 6 गेला? कारण मागच्या एवढ्या साऱ्या वर्षांची प्रॅक्टिस आहे की क्रिकेट त्याच्या रक्तामध्ये, म्हणजे त्याच्या मेंदूला काय झालेली आहे, ती सवय झाली आहे. तो स्टेट ऑफ फ्लो मध्ये आहे. एखाद्या बॉलला कसं रिॲक्ट करायचं हे त्याला स्वतःला कळत नाही. तो चांगला खेळून जातो कारण प्रॅक्टिस. गेट एक्झाम मध्ये 2 ते 3 न्यूमेरिकल असे होते ज्याची कन्सेप्ट मला अगोदर माहीत नव्हती, बट एक्झाम मध्ये मला सुद्धा कळालं नाही मी ती कन्सेप्ट कशा योग्य पद्धतीने अप्लाय केली आणि आन्सर करेक्ट दिलं. कशाचा परिणाम होता? हा या 300 टेस्टचा परिणाम होता. मग तुम्हाला टेस्ट कशासाठी द्यायची आहे? स्वतःला एक्झाम रेडी बनवण्यासाठी. मग सर टेस्ट देत असताना तुम्ही सांगितलं स्कोरचा इम्पॉर्टन्स 0 आहे. टेस्ट देत असताना अनालिसिस काय करायचंय? टेस्ट मधनं अनालिसिस काय करायचंय? नंबर 1 पॉइंट टाइम. सर काय अनालिसिस करायचं? ज्यावेळेस एक्झामच्या आधी टेस्ट देताय त्यावेळेस टायमर लावा. 120 मिनिटामध्ये 100 प्रश्न. पहिला क्वेश्चन स्वतःला हा विचारा, सॉल्व होतात का? ज्याचं सगळेच्या सगळे बुक्स पाठ आहे, ज्याला खरोखर 100च्या 100 प्रश्नांचे आन्सर माहीत आहे, असा जरी विद्यार्थी असला तरी तो 120 मिनिटात 100 प्रश्न सॉल्व करू शकत नाही करेक्टली. कोणीच विद्यार्थी असा नाहीये ज्याला 100 पैकी 200 मार्क्स मिळालेले असतील एक्झाम मध्ये. का? तोच पेपर जर त्याला घरी दिला तर कदाचित तो 100च्या 100 प्रश्नांचे करेक्ट आन्सर्स देईलही, बट एक्झाम मध्ये नॉट पॉसिबल. वाय? बिकॉज ब्रेनला नाही माहिती की एक्झामच्या टाइम प्रेशर मध्ये रिॲक्ट कसं करायचंय. मग टेस्ट देताना स्कोर न चेक करता काय चेक करायचंय? 120 मिनिटामध्ये माझे 100 पैकी XYZ क्वेश्चन्स बरोबर येतात. मग यासाठी हा स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी की 100 पैकी जास्त प्रश्न बरोबर येण्यासाठी मला काय करावं लागेल? मग माझा स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी मला काय करावं लागेल? मग इथे येतो अनालिसिसचा पार्ट. अनालिसिसचा पार्ट का? माझे जे क्वेश्चन चुकले ते न्यूमेरिकल चुकले का? जर न्यूमेरिकल चुकताय म्हणजे मला काय करायचंय? न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करायची. माझे क्वेश्चन यामुळे चुकले, मला वेळेवर फॉर्म्युला आठवला नाही, मग मला प्रॅक्टिस कशाची करायची? फॉर्म्युल्याची करायची. मला थिअरी आठवली नाही, मग थिअरीची प्रॅक्टिस करायची. हे तुम्हाला कुठून कळणार आहे माझं चुकतं काय? टेस्टमधून. एखाद्या वेळेस होतं असं, आपण जेव्हा रिव्हिजन करतो, टेस्ट सिरीज देत नाही, त्यावेळेस होतं काय, आपण फक्त रिव्हिजन करतोय, थिअरी वाचतोय, बुक्स रीड करतोय, तुम्हाला स्वतःला कळतं कुठे आहे की माझं चुकतं काय आहे. तुम्हाला वाटतं हा याचा आन्सर हे आहे, याचा आन्सर हे आहे, अगदी सोपं आहे. बट बाळांनो, ते तुम्ही सॉल्व्ह केलेलं नाहीये, ते तुम्ही रीड केलेलं आहे. तुम्ही स्वतःला फसवताय.
की याचं आन्सर हे आहे, हे मला माहिती आहे, ते माहिती काय आहे ते तुम्ही डोळ्यांनी बघताय. जेव्हा ते तुम्हाला आठवून आन्सर द्यायचं आहे, 16 ते 17 सब्जेक्टच्या मिक्सचरमधून आन्सर द्यायचं आहे, तेव्हा प्रॉब्लेम येतो. जेव्हा टाइम चालू असतो तेव्हा प्रॉब्लेम येतो. म्हणून टाइम लावून टेस्ट द्यायची सवय लावा. काय सांगितलं मग तुम्हाला? ज्यावेळेस तुम्ही 120 मिनिटामध्ये 100 प्रश्न चुकले, 100 पैकी XYZ क्वेश्चन्स बरोबर आले, अनालिसिस करा. न्यूमेरिकल चुकतात, फॉर्म्युले आठवत नाही की काय होतं. किंवा काहींचं काय होईल, सर 100 पैकी माझे ना 60 ते 70 फक्त अटेम्प्ट होत आहे, 30-40 क्वेश्चन मला रीड करायला पण वेळ मिळत नाहीये. इथून तुमची काय डेव्हलप होते टेस्ट सिरीज मधनं? मग मी जे सांगितलं एक्झाम रेडी म्हणजे काय, इथून डेव्हलप होते हाऊ टू अटेम्प्ट पेपर. पेपर अटेम्प्ट कसा करायचा. अटेम्प्ट कसा करायचा म्हणजे काय सर? पहिला राऊंड आहे, पहिल्या राऊंडमध्ये मी काय करेल, असे क्वेश्चन सॉल्व्ह करेल ज्या क्वेश्चनचे आन्सर्स मला ॲज इट इज डायरेक्टली माहिती आहे, म्हणजे रीड केलं त्याचा आन्सर माहिती आहे, टिक करेल, पुढे जाईल. एखादा क्वेश्चन आला जे न्यूमरिकल आहे बट ते न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी वेळ खूप लागणार आहे, कन्सेप्ट पण माहिती आहे, मग हे न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी वेळ लागेल आणि कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली तर ते चुकेल. आणि ह्या वेळ गेल्यामुळे खाली जर तुमचे 4 ते 5 असे क्वेश्चन होते जे थिअरी क्वेश्चन होते, इझी क्वेश्चन होते, हे क्वेश्चन जर सुटले तर तुम्ही इथे काय करताय, स्वतःचा स्कोर कमी करून घेताय. म्हणून मी काय करेल, हे न्यूमेरिकल स्किप करेल, जरी येतं तरी. याला काय करेल, याला पर्पल कलरने मार्क करून ठेवील, ठीक आहे काय, बुक मार्क करून ठेवील, की नंतर हा क्वेश्चन बघेल. यामुळे काय होणार आहे, तुमचा वेळ वाचेल. कदाचित हे 4 ते 5 क्वेश्चन केल्यामुळे तुमचे 8 ते 10 मार्क वाढतील. इथे तुम्हाला तेवढ्या वेळामध्ये फक्त 2 मार्क मिळणार होते. बट हे सगळं एक्झाम मध्ये तुम्ही करणार कसं, एक्झामच्या दिवशी ही गोष्ट समजणार कशी, जेव्हा एक्झामच्या आधी तुमचं प्रिपरेशन कम्प्लीट असेल. हाऊ टू अटेम्प्ट पेपर, हाऊ टू बी एक्झाम रेडी, यासाठी टेस्ट सिरीज द्यायची असते. की तुम्हाला टेस्ट सिरीज काय बनवते, एक्झाम रेडी बनवते. काय बनवते, एक्झाम रेडी बनवते. दुसरी महत्वाची गोष्ट, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं होतं की वेळेवर गोष्टी आठवत नाही. मग यासाठी काय करायचं, पुन्हा टेस्ट सिरीज जेवढ्या जास्त तुम्ही द्याल तेवढी जास्त तुमची रिव्हिजन होणार. टेस्ट सिरीज दिल्यानंतर तुम्हाला समजेल की माझा कोणत्या सब्जेक्टमध्ये स्कोर कमी येतोय, तो सब्जेक्ट मला स्ट्रॉंग करायचा आहे. टेस्ट सिरीज दिल्यानंतर तुम्हाला समजेल माझे न्यूमेरिकल्स वीक आहे, माझे कॅल्क्युलेशन वीक आहे, मला कॅल्क्युलेशनवरती फोकस करायचा आहे, माझी थिअरी वीक आहे, मला थिअरीचा अभ्यास करावा लागेल. तुम्ही एका युनिटवर टेस्ट द्या, एका सब्जेक्टवर टेस्ट द्या किंवा मिक्स सब्जेक्ट टेस्ट द्या, फरक पडत नाही. टाइम लावून टेस्ट द्या, हे महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे, टाइम लावून टेस्ट द्या, हे महत्वाचं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, जर आजचा व्हिडिओ मला शॉर्टमध्ये जर काय करायचं आहे, कन्क्लूड करायचं आहे, तर काय सांगेल मी तुम्हाला एवढंच सांगेल की टेस्ट सिरीज देणं हा तुमच्या एक्झाम मधला खूप महत्वाचा पार्ट आहे. सगळ्यात पहिलं मिसकन्सेप्शन डोक्यामधनं काढून टाका की टेस्ट सिरीज म्हणजे माझा स्कोर चांगला आला पाहिजे. एक प्रामाणिक प्रश्न विचारून बघा खरोखर की किती टेस्ट सिरीज मधले क्वेश्चन ॲज इट इज येतात, नाही येत. ठीक आहे, सो 80 ते 90 मार्क्स येत आहे, वरती जायचं नाही. 20 ते 30 मार्क्स येत आहे, खाली जायचं नाही, डिप्रेस व्हायचं नाही. टेस्ट सिरीजचा रोल हा तुमचं टाइम मॅनेजमेंट शिकवण्यासाठी आहे, तुमच्या सिली मिस्टेक्स कमी करण्यासाठी आहे. सो काय करायचंय तुम्हाला, जे कन्क्लूड करून तुम्हाला सांगतोय, टेस्ट सिरीज तुम्हाला शिकवणार आहे हाऊ टू अटेम्प्ट द पेपर अँड हाऊ टू बी एक्झाम रेडी. एक्झाम रेडी कसं व्हायचं, टाइम आणि एक्झामचं प्रेशर हँडल कसं करायचं. बाळांनो, जर तुम्ही रोज 1-2 तासांची टेस्ट दिली, तुम्ही रोज 100 ते 200 क्वेश्चनचं टार्गेट ठेवता की नाही, ठेवताना मग हे 100 ते 200 प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय करा, किंवा असे क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय करा, या 2 आवर्समध्ये ना एक टेस्ट द्या आणि 100 MCQs रोज सॉल्व्ह करा. त्यावेळेस तुमच्याकडे मोबाईल नको, त्यावेळेस तुमच्याकडे डिस्ट्रॅक्शन नको. हे 2 आवर तुम्हाला कम्प्लीट फोकसमध्ये जायचंय आणि तुमचं फुल कॉन्सन्ट्रेशन फक्त टेस्टवरती जायचंय. बाळांनो, जर 2 तास तुमचं आयुष्य बदलू शकतात, तुम्हाला 0 पासनं सिलेक्शन पर्यंत गेल्यानंतर तुमचे खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात, तर तुम्हाला नाही वाटत का त्या 2 तासांसाठीचं प्रिपरेशन पण तेवढं स्ट्रॉंग असलं पाहिजे? यस ऑर नो? तर तेवढं प्रिपरेशन स्ट्रॉंग असण्यासाठी तुम्हाला रोज 2 तासाची एक टेस्ट द्यायची आहे, 100 MCQ. ही टेस्ट एका युनिटवरती असेल तरी चालेल. टेस्ट कोणती देताय, स्कोर किती येतो, याला इम्पॉर्टन्स नाहीये. इम्पॉर्टन्स आहे या 2 तास फुल कॉन्सन्ट्रेशननी त्या गोष्टीवरती काम करण्याला. ठीक आहे, सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे बद्दल काही माहिती असेल, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथे तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल. सो आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. व्हिडिओ आवडला जर असेल ना, मी खूप तळमळीने सांगितलंय की कशा पद्धतीने टेस्ट सिरीजचा रोल तुमच्या सिलेक्शनमध्ये आहे. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा.
चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ काय करायचा आहे तुम्हाला शेअर करायचा आहे. अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओज हवे आहेत ते देखील सांगा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.